ब्रेकनंतर आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे आणि तब्बल 50 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। मात्र या दोघांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्याचा तपशील कळू शकलेला नाहीये, पण या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये जी चर्चा झाली त्याच्यानंतर वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या चर्चेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। अशातच शरद पवार यांनी ट्विट केल्याची माहिती समोर येते। आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर शरद पवार यांनी या भेटीची माहिती दिलेली आहे। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं असताना शरद पवार यांनी या भेटीविषयीची माहिती ट्विटरवरून दिली आहे। दरम्यान राज्यामध्ये राष्ट्रवादी ईडीच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळतंय। जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव समोर येत आहे। याबाबत चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जाते। तर दुसरीकडे भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या निमित्तानं एकनाथ खडसेंच्याही अडचणीत वाढ झाली आहे। त्याचबरोबर 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख हे सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत। त्यांची 4 कोटींची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे। एकंदरीतच पाहता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर ईडी कडून करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे राष्ट्रवादीचे नेते रडारवर असल्याचं पाहायला मिळतंय। आणि यामध्येच आता शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे, त्यामुळे यानंतर तरी या कारवाया थांबणार का ते पाहणं ही महत्त्वाचं असेल। दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 50 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येते। मात्र या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात आहे, पण या भेटीनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे। या भेटीमध्ये जर राजकीय चर्चा झाली असेल तर महाराष्ट्रातील जे राजकीय समीकरण आहेत ते बदलू शकतं अशी ही शक्यता वर्तवली जाते। त्याचबरोबर देशाचं जे राजकारण आहे त्यातील राजकीय समीकरण बदलू शकतं अशी ही चर्चा रंगलेली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीमागे अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत। केंद्रानं सहकार खातं स्थापन केलं आहे, सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे। नव्या सहकार मंत्रालयाच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं बोललं जाते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे, त्याबाबतही चर्चा झाली असावी असंही म्हटलं जातं। केंद्रात तिसऱ्या आघाडीच्या हालचाली सुरू आहेत आणि त्याचबरोबर तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नामध्ये शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते। तर राज्यातल्या महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी सुद्धा सुरू आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि शरद पवार यांचीही काल बैठक झालेली होती। याशिवाय पियुष गोयल यांचीही बैठक झाली होती आणि राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। तर केंद्रामध्ये नव्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर ही भेट झाली आहे, त्यामुळे याविषयी चर्चा झाली असेल का की राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ज्यांच्या मागे आता ईडीचा ससेमिरा लागलेला आहे, ईडीच्या चौकशीचा, त्याविषयी यामध्ये चर्चा झाली आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीतच या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, त्याचे परिणाम नेमके काय होणार हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। तर या भेटीमागचं कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे। शरद पवार यांनी ट्विट करून या भेटीविषयीची माहिती दिलेली आहे, मात्र त्यांनी या व्यतिरिक्त दुसरं काहीही म्हटलेलं नाहीये, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। तर या संदर्भात सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर यांनी ही फोनवरून प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। मला असं वाटतं की महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचे जे प्रयत्न चालले होते त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट झाली होती। त्यानंतर जवळपास 1.5 ते 2.5 वर्षांच्या कालावधीनंतर ही भेट होती। प्रसिद्धी माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या त्यानुसार अहमदाबादमध्ये देखील गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचा प्रयत्न झाला होता, पण तशी भेट झाली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसनी स्पष्टपणे नमूद केलं होतं। आता संसदेच्या अधिवेशनाच्या प्रारंभाला ही जी भेट होतीये त्याला 2-3 कारणं असू शकतील। एक तर 2 मोठे नेते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते निश्चितच राजकारणाचं काहीतरी बोलतातच। त्याबाबत या बैठकीत काहीच बोललं गेलं नसेल असं मानायला जागा नाही, तर तपशील बाहेर यायला वेळ लागेल। आणि दुसरं असं की संसदेचं जे अधिवेशन सुरू होणार आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। चीनच्या बद्दलच्या काही बातम्या वर्तमानपत्रातनं येत आहेत।
दरम्यान याविषयी बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र झोरे आपल्या सोबत आहेत. धर्मेंद्र झोरेजी, शरद पवार, राष्ट्रवादीचे सर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे आणि तब्बल 50 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र या भेटीनंतर वेगवेगळ्या जे तर्क वितर्क लावले जात आहेत, चर्चा रंगलेल्या आहेत, काय सांगाल याविषयी? तर्क वितर्कांना मी काही एवढं महत्व देत नाही, पण जेव्हा हे दोन मोठे नेते भेटतात तेव्हा राजकीय संदर्भ या भेटीला येतात आणि पॉलिसी मॅटर्स जे असतात त्या संदर्भात पण बोलणं होत असतं. राजकीय बोलणं हे 100% झालेलं असेल आणि दुसरं काही राष्ट्राशी संबंधित पॉलिसीशी संबंधित जे विषय आहेत त्यावरती चर्चा झाली असेल. शरद पवारांचा अनुभव लक्षात घेता विविध मिनिस्ट्रीचा आणि त्यांचं कोऑर्डिनेशन बिटवीन अपोजिशन पार्टी, म्हणजे ते सर्वमान्य सर्वांचे मित्र असा जो त्यांचा एक पोझिशनिंग आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या 1-2 महिन्यामध्ये त्यांचं पोश्चरिंग आहे की त्यांच्याकडे अपोजिशन मधल्या पार्टीज भेटायला येतात, नेते भेटायला येतात, त्यांच्याकडून महत्वाची वक्तव्य केली गेली की त्याच्यावरती रिॲक्शन येते. आणि झोरेजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवते कारण भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत फोन लाईनवर आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. सुधीर मुनगंटीवारजी, शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी ट्विट करून तशी माहितीही दिली आहे. तुमची काय प्रतिक्रिया यावर? नाही, मला एवढं वाटतं की ही भेट साधारणतः अधिवेशनाच्या अगोदर अशा पद्धतीने विरोधी पक्ष नेते माननीय पंतप्रधान महोदयांना भेटून त्या अधिवेशन योग्य पद्धतीने व्हावं, यासोबत कदाचित महाराष्ट्रातल्या काही प्रश्नाच्या संदर्भात राज्य सरकार ज्या प्रश्नामध्ये यशस्वी होऊ शकत नाही अशा प्रश्नाच्या संदर्भात मदत मागणे, सहकार्य मागणे, यासाठी हे भेट आहे. मला दुरान्वये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी काही ही भेट आहे असं मला वाटत नाही. कारण सत्तेसाठी किंवा अशा पद्धतीने राजकीय बदलासाठी होणाऱ्या भेटी या जाहीरपणे होत नाही, या ट्विटरवर ट्विट करून होत नाही. या भेटी व्हायच्या असेल तर समाज माध्यमांना कोणत्याही पद्धतीची माहिती न देता राजकीय क्षेत्रामध्ये बदल होत असतात. जेव्हा आपल्याला माहित असेल की 24 ऑक्टोबर 2019ला आमचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी शिवसेना, आमचं सरकार आल्यानंतर आपल्याला सुद्धा माहित झालं नाही की शिवसेना अशा पद्धतीने जनादेशाचा अनादर करून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाईल. त्यांच्या सर्व बैठका साधारणतः गुप्त व्हायच्या. मला असं वाटतं व्यक्तिगत रीतीने या बैठकीतून सरकार येणार आहे किंवा सरकारच्या संदर्भात माननीय मोदीजी देशाचे प्रधानमंत्री हे या संदर्भात चर्चा करतील असं भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विचाराबद्दलची मला माहिती आहे. त्या माहितीच्या आधारावर निश्चितपणे मी हा दावा करू शकतो की ही भेट कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार बदलण्यासाठी किंवा सरकार बनवण्यासाठी होती असं वाटत नाही. मुनगंटीवारजी, मात्र ज्या पद्धतीनं ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्यांचा ससेमिरा, चौकशीचा ससेमिरा राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, बडे नेते, त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे आणि त्यातूनच कुठे ना कुठे ही भेट झाली असावी असाही एक दबका सूर निघतोय. त्या ज्या चौकशा आहेत त्यांना यश आलंय असा एक दबका सूर निघतोय. नाही, मला असं वाटतं की याची माहिती तर माननीय पवार साहेबांनाच द्यावी लागेल. त्यांच्या मनात ईडीची भीती आहे का? कारण अशा चौकशा अनेक नेत्यांच्या होत असतात आणि कोणीही घाबरत नाही. माननीय मोदीजींची 9 तास सीबीआयची चौकशी झाली. अमित शहाना तर जेल पर्यंत टाकण्यासाठी जेलमध्ये टाकण्यात आलं. मला असं व्यक्तिगत रीतीने वाटतं की तपास यंत्रणेच्या तपासाचा राजकारणाशी काहीही संबंध नसतो. काँग्रेसचं सरकार असताना काँग्रेसच्या नेत्यांच्याही चौकशा झाल्या होत्या. माननीय अशोक चव्हाणांची सीबीआय चौकशी झाली. या संदर्भामध्ये सुरेश कलमाडीची सीबीआय चौकशी झाली होती. आपल्याला माहित असेल करुणानिधी काँग्रेसचे मित्र असताना सुद्धा ती राजाला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्यांची ती सुपुत्री होती तिच्यावरही चौकशी करून जेलमध्ये टाकण्यात आलं. तर तपास यंत्रणा आणि राजकारण याला आपण दूर केलं पाहिजे. आणि राष्ट्रवादीचा 2-4 नेते म्हणजे राष्ट्रवादी नव्हे, राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते आहेत. निश्चितच. सुधीर मुनगंटीवारजी, धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. त्याचबरोबर धर्मेंद्र झोरेजी, तुमचेही धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल.